आहे बायपास हे अंडरपास सुरू आहे तिथले रस्ते फार खराब आहेत. कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे ते रस्ते दुरुस्त करणं आणि सांगितलं याच्या पुढे एकही अंडरपासचं काम नाशिक शहर किंवा मुंबई नाशिक रस्त्यावर घेऊ नका, कारण ते 2 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये पूर्ण होणार नाही आणि रस्त्यात अडचण निर्माण होईल. आणि मग कुठे कुठे रस्ते जे आहेत त्र्यंबकेश्वरचा रस्तासुद्धा जे आहे आपण 6 पदरी करायचा त्यांनी आपण ठरवलेला आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलं की वारकऱ्यांसाठी काही एक रस्ता देता येईल का, सायकल ट्रॅक त्याच्यातच करता येईल का, किंवा एकच आपल्याला काही ट्रॅक ठेवून वारकरी काही रोज जात नाहीत, काही वेळा त्यांना लागणार, बाकीच्या सायकल ट्रॅकसुद्धा त्याचासुद्धा ते अभ्यास करतात. परंतु कॉन्क्रीट 6 लेन तो रस्ता आपण ते करायचं ठरवलेलं आहे. जे काही काम होईल ते कायमस्वरूपी पुढे सुद्धा 11 वर्ष आपल्याला उपयोगी पडलं पाहिजे शहरातील लोकांना आणि शहराबाहेरून येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा. ह्या सगळ्या डेव्हलपमेंट जे आहेत कायमस्वरूपी असल्या पाहिजेत, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी साधूग्राम जर असेल तर आता त्याच्यामध्ये काही ठिकाणी जे आहेत काही 94-97 एकर काहीतरी काय आहेत हेक्टर सर हेक्टर्स ते आहेत ताब्यामध्ये, पण अजून ते 350 समथिंग 350 एकर आहे सर, प्लस 600 टेंट सिटीसाठी पण मागणार आहे. मग ते त्याचं काय करायचं, कायमस्वरूपी आपल्याला ते घेता येईल का त्याचा ते विचार करतात. कारण ते भाड्याने घेतल्या किती भाडं वाढतं आहे त्याचासुद्धा अभ्यास करा. आणि किंवा त्यांच्याकडून सुद्धा ज्यांची जागा आहे त्यांच्याकडून काही प्रपोजल येतात त्या TDR संदर्भात आहेत की कशाच्या संदर्भात आहे, काय काय आहेत माझ्याकडे लोक येतात, त्याच्यातला काही अभ्यास करून सरकारकडे आपलं काही जर जोर लावायचं ते करूया, कायमस्वरूपी ते करता येईल. त्यातल्या एका भागामध्ये जिथे आपण ते ताब्यात आहे तिथे जसं प्रगती मैदान वगैरे आहे तसं काही एखादं जे एक्झिबिशन सेंटर मोठ्या प्रमाणावर आपल्याला निर्माण करता आलं, कुंभमेळ्याच्या वेळेला ते आपल्याला रिकामं जास्ती म्हणजे मोकळंच असतं ते आणि काही स्ट्रक्चर असतात ते सगळे वापरता येतील. त्याच्यानंतर हे गोदावरीमध्ये सांडपाणी बिलकुल जाता कामा नये आणि त्याचं सगळं मी त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं. जाऊन पहा सकाळ संध्याकाळ काय परिस्थिती आहे. स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये म्हणजे पावसाळी गटारामध्ये आपल्या मलमूत्राची गटारं जोडली आणि ती सगळी त्या नदीमध्ये येतात. आणि अनेक वेळा सांगितलं की आपण पाप करतो आहोत, पाप लवकर निस्तरलं पाहिजे, ताबडतोब एवढे पैसे खर्च करणारच आहात तुम्ही तर तिकडे सुवेजची गटार लाईन वेगळी टाका आणि ते गटार शहराच्या बाहेर काढून तिथे त्याच्यावर काही प्रक्रिया करायची ती करा, पण तिथल्या तिथे जे प्रक्रिया